विद्यार्थी मित्र, संत चोखामेळा यांच्या अभंगांचा आपण अभ्यास करतो, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आपण शोध घेतो। आतापर्यंत आपण संत चोखामेळा यांच्या अभंगांतून कुठल्या गोष्टी दिसून येतात याविषयी बरीचशी चर्चा केलेली आहे। या तासामध्ये आपण संत चोखामेळा यांच्या अभंगांतून त्यांचं जे भक्तिरूप आहे किंवा त्यांची जे एक अवस्था आहे, ज्याला आपण सिद्धावस्था वगैरे म्हणू परमार्थातली, ती कशी दिसते ह्या गोष्टीचा विचार करणार आहोत। दुसरं म्हणजे संत चोखामेळा यांनी समाजाला कुठला उपदेश केलेला आहे त्याही गोष्टीची चर्चा आपण करणार आहोत। त्यापूर्वी आपण संत चोखामेळा यांच्या जीवनाशी संबंधित एक पैलू पाहणार आहोत। तो असा की माणसं जेव्हा एकत्र येतात, कुठल्या तरी कारणानं नातेसंबंध वगैरे जोडले जातात आणि एकत्र राहणं जेव्हा त्या माणसांच्या दृष्टीनं आवश्यक ठरतं, तेव्हा ती जी माणसं एकत्र आली असतात, ती एकत्र आलेली माणसं जर समविचारी असतील, एकाच विचाराची असतील, तर फारसा संघर्ष होत नाही, संवाद राहतो, विसंवाद होत नाही। पण जर ती माणसं वेगवेगळ्या विचाराची असतील आणि त्यांच्या जीवनाबद्दलच्या वेगवेगळ्या भूमिका असतील, तर संवादापेक्षा विसंवाद वाढत जातो, संघर्ष वाढत जातो। अर्थात कोणा एकाची भूमिका ही परिपूर्ण नसते आणि ती सर्वच कुटुंबाच्या किंवा सर्वच समूहाच्या वगैरे हिताची असते असं नाही। आणि कुठलाही समूह किंवा कुठल्याही कुटुंबातली माणसं वगैरे एकाच्याच विचाराला प्रमाण मानतात असंही नव्हे, मानावेत का हाही प्रश्नच आहे एखाद्यालाच। आणि दुसरं म्हणजे असं की कोणाची भूमिका किंवा जीवनाबद्दलचे त्यांचे जे विचार असतात ते त्याच्या दृष्टीने तरी निदान बरोबरच असतात, तो त्याच्या ठिकाणी स्वतःला बरोबरच समजत असतो, तो चूक असतोच असं त्याला वाटत नाही आणि चूक असतोच असंही म्हणता येत नाही, कारण मग नक्की अंतिम असं बरोबर काय असते का हा प्रश्न आहे, याचं उत्तर आपल्याकडे नसतं। पण एकत्र आलेली माणसं जर एकाच भूमिकेतून किंवा फार विसंवादी नसतील, संवादी पद्धतीनं जगत असतील, तर संघर्ष कमी होतो हे आपल्याला दिसतं। संत चोखामेळ्यांच्याबद्दल त्यांच्या जर कुटुंबाचा आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की संत चोखामेळ्यांच्या कुटुंबातली सगळीच माणसं एका विचाराची दिसतात। हे एक विशेष संत चोखामेळा यांच्या जीवनामध्ये दिसतं। संत चोखामेळा यांच्या जीवनभराचा जर विचार केला तर आपल्याला हे लक्षात येतं, पहिल्या दोन गोष्टी अगदी स्पष्टच आहेत, ते म्हणजे संत चोखामेळा आयुष्यभर दारिद्र्यात जगले, त्यांनी गरिबी भोगली आणि गरिबीचे चटके, दारिद्र्याचे चटके काय असतात ते त्यांना सहन करावे लागले। दुसरं म्हणजे सामाजिकदृष्ट्या ते महार जातीत, तत्कालीन जी सामाजिक व्यवस्था होती त्या व्यवस्था लक्षात घेता महार जातीत जन्माला आले आणि जातीनं हीन म्हणून त्यांना जे काही भोगावं लागलं तेही त्यांच्या अभंगातून व्यक्त झाले आणि त्यांना ते भोगावं लागलं, ही वस्तुस्थिती आहे। पण कुटुंबातली सगळीच्या सगळीच माणसं मात्र समविचारी होती, हे त्यांच्याबाबतचं वेगळेपण आहे। आता ही जी समविचारी माणसं आहेत किंवा एकाच मार्गावरून निघालेली माणसं आहेत, ते पहा की संत चोखामेळा असतील, संत चोखामेळांची पत्नी सोयराबाई असेल, त्यांची बहीण निर्मळा असेल, बहिणीचा नवरा बंका महार असतील, किंवा त्यांचा मुलगा कर्ममेळा असेल, हे सगळीच माणसं परमार्थाच्या मार्गावरून निघालेली आहेत आणि सगळ्यांची जीवनाबद्दलची जी भूमिका आहे ती भूमिका सारखी आहे। त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये एक संवाद राहिला, गरिबी आहे, जातीहीनतेचे चटके आहेत, पण हा एक संवाद राहिला। आता आपण जर असा प्रश्न विचारला की हे परमार्थ मार्गावरचे सगळेच लोक होते आणि सगळे संत होते, त्यांच्यामुळे संवाद राहिला, तर मग परमार्थ मार्ग हा हिताचा असतो का, ऐहिक जीवन महत्त्वाचं का पारलौकिक जीवन महत्त्वाचं, प्रपंच महत्त्वाचा का परमार्थ महत्त्वाचा, हे मुद्दे वादाचे होऊ शकतात। म्हणजे नक्की काय महत्त्वाचं, कशात हित आहे वगैरे वगैरे। माझ्यासारख्या माणसाला जर हा प्रश्न विचारला तर मी असं म्हणेल की जिथे पारलौकिक जगच नाही आहे त्याच्याचबद्दल प्रश्न आहे, तर पारलौकिक हिताचा विचार करण्यात काही मतलबच नाही आहे।
पण व्यक्तिगत पातळीवर हा माझा किंवा माझ्यासारख्या अनेकांचा अपवाद सोडला तर बाकी जर आपण समाजाच्या दृष्टीने विचार करू लागलो तर ज्यांना कोणाला परमार्थाची ओढ आहे किंवा पारलौकिकाची ओढ आहे त्यांच्या पातळीवर त्यांच्यासाठी ही गोष्ट आपण महत्त्वाची मानली पाहिजे ना. आणि तसं जर आपण मानू लागलो तर आपल्या असं लक्षात येतं की संत चोखामेळा यांचं सगळं कुटुंबाचं समविचारी होतं आणि त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये विसंवाद नव्हता. असेल तरी तो कमी असेल, त्यांच्या अभंगातून तो बिलकुलच दिसत नाही. संघर्ष वगैरे दिसत नाही. विशेष म्हणजे त्या काळातले त्यांचे जे समकालीन संत आहेत त्या संतांच्या काहींच्या याच्यामध्ये असा विसंवाद दिसतो. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर संत नामदेवांच्या कुटुंबामध्ये हा विसंवाद दिसून येतो की संत नामदेवांची जी परमार्थाकडची ओढ आहे ती ओढ त्यांच्या आईला नकोशी वाटते किंवा आईला असं वाटते की आपला मुलगा वाया गेलेला आहे आणि तसे अभंग संत नामदेवांच्या गाथेमध्ये दिसून येतात. अर्थात त्यांची आई चुकते का नामदेव चुकतात हा वादाचा विषय आपल्याला इथं चर्चेला घ्यायचा नाही किंवा तो वाद आपल्याला करायचा नाही. पण महत्त्वाचं हे की हा विसंवाद दिसतो. गोरा कुंभाराच्या बद्दल कुटुंबामध्ये हा विसंवाद दिसतो. अर्थात पुढे जर आपण गेलो तर संत तुकारामांच्या जीवनामध्ये सुद्धा हा विसंवाद म्हणजे कुटुंबातल्या माणसांमध्ये हा विसंवाद दिसतो की जी संत तुकारामांची दुसरी पत्नी आहे तिची प्रपंचाकडे असणारी ओढ आणि संत तुकारामांची परमार्थाकडे असणारी ओढ हे दोन वेगवेगळे भाग दिसतात आणि त्यांच्यामुळे मग संघर्ष किंवा विसंवाद वाढत जातो असं आपल्याला दिसतं. चूक कोण बरोबर कोण हा भाग वेगळा आहे आणि तो काही आता आपण ठरवायचा नाही आणि होऊन गेलेल्या गोष्टी आहेत आणि आपण त्यांच्या फक्त जीवनाचा विचार करणार आहोत, ते आपल्याला ठरवायचं वगैरे नाही. पण संत चोखामेळ्यांच्या बाबत मात्र हे संत कुटुंबाचं समविचारी होतं आणि एका परमार्थाच्या मार्गावरून निघाले सगळे प्रवासी किंवा सगळेच पारमार्थिक आहे. त्यांच्यामुळे कुटुंबामधून संत चोखामेळ्यांना विरोध वगैरे होत नव्हता असं आपल्याला दिसतं. अर्थात संत चोखामेळ्यांच्या आयुष्यामध्ये जे अनंत दुःख भोगावे लागले त्या दुःखातला हा एक सुखाचा भाग आहे असं म्हणता येईल आपल्याला की दारिद्र्य आहे, हीनतेचे चटके आहेत, हे सगळं आहे, पण कुटुंबात सगळीच माणसं त्यांना परमार्थातले मार्गदर्शक मानतात. त्यांच्या कुठल्याही भूमिकेला, त्यांच्या कुठल्याही विचाराला व व्यवहाराला वगैरे कुटुंबातून किंवा कुटुंबातील कुठल्याही सदस्यांकडून विरोध होताना दिसत नाही, ही एक बाब दिसते. संत चोखामेळ्यांच्या बाबत जमेची आणखी एक बाजू आहे किंवा बाब आहे ती म्हणजे संत चोखामेळ्याच्या समकालीन असणारे जे संत आहेत ते सगळे संत चोखामेळ्यांच्या विचाराशी समांतर असे दिसतात. म्हणजे सुसंगती दिसते संत चोखामेळ्यांच्या विचारात आणि बाकीच्या संतांच्या विचारात. आता अर्थात वारकरी संप्रदायाची ती भूमिकाच अशी होती समतेची. त्यांनी जातभेदाला विरोधच केलेला होता. तर ते समतावादी विचाराचे किंवा सगळेच माणसं सारखे आहेत अशाच विचाराचे होते असंच आपल्याला दिसतं. पण त्याच्यामुळे झालं काय की संत चोखामेळा यांना निदान संप्रदायामध्ये तरी का शेणा त्यांच्या एक सन्मानाची वागणूक मिळाली असावी असं आपल्याला म्हणता येतं. कारण संत चोखामेळ्यांचे अभंग आणि इतर संतांचे अभंग पहा, त्यांच्यामध्ये तुम्हाला एक समतेचं सूत्र, एक समान भूमिकेचं किंवा सुसंगतीचं सूत्र तुम्हाला दिसते. काही अभंग तुमच्या पुढे ठेवतो तपशिलासाठी, मग तुमच्या सहज ते लक्षात येईल. हा संत चोखामेळ्यांचा एक अभंग आहे. अशा अनेक अभंग आहेत पण एक अभंग आपण आधाराला घेऊ. तो अभंग असा आहे: निचाचे संगती देवो विटाळला, पाणीये प्रक्षाळोनी सोवळा केला, मुळीचा सोवळा कोठे तो गोवळा, पाहता पाहणे डोळा जयापरी. सोवळ्याचे ठाई सोवळा आहे, ओवळ्या ठाई ओवळा कान राहे, चोखा म्हणे देव दोहीच्या वेगळा, तोची म्या देखीला दृष्टी भरी. अर्थात जन्मावरून ठरलेल्या जातीच्या आधारानं सोवळ्या ओळ्याची श्रेष्ठ कनिष्ठतेची जी कल्पना होती त्या कल्पनेवर केलेला हा आघात किंवा त्या कल्पनेला केलेला विरोध. आणि त्यांनी असं म्हटलं की जातीनं हीन असणाऱ्या माणसाच्या संगतीमुळे किंवा त्याच्या स्पर्शामुळे देव विटाळतो आणि ते जर उच्चवर्णीय समाजाने पाण्याने धुतला किंवा पाणी ओवाळलं, पाण्यानं प्रक्षाळवलं तर
देव पवित्र होतो अशी जी तुमची कल्पना आहे ती बाबा रे खोटी आहे अशा पद्धतीने त्यांना म्हणायचं आहे. कारण मुळातच जो सोहळा आहे मग तो देव वगैरे असेल तर तो गोवळा कसा काय होईल, ते तुमच्या त्याकडे पाहण्याच्या दृष्टीचा भाग आहे असे त्यांची भूमिका. आता गोवळा म्हणजे ही काय भानगड आहे, ह्या काय घोळ आहे वगैरे त्यांना म्हणायचं आहे. आणि मग सोहळ्याच्या ठिकाणी सोहळं तुमच्या ठिकाणी, तुम्ही राहा आमच्या ठिकाणी, आम्ही चांगलेच आहोत, आमच्या अस्तित्वाला काही अर्थ वगैरे अशा पद्धतीची त्यांची भूमिका. संत चोखामेळांची ही जी एक जीवनाबद्दलची भूमिका किंवा एक पारमार्थिक तत्वज्ञान म्हणा वगैरे ही जी दिसते या अभंगामध्ये, तशीच भूमिका संत नामदेवांच्या अभंगामध्ये दिसते. पहा, यज्ञाधिक कर्म करुणी ब्राह्मण दंभ आचरण दावी लोका, लोकांशी दाविती मीच कर्मनिष्ठ अभिमान खोटा वागविती, वागविती वाक्ये जाण ऋषेश्वर नको येरझार नाणामध्ये, नाणामध्ये अधो ऊर्ध्व सात जावी नको गावोगावी नामा म्हणे. ठीक आहे, इथे संत नामदेवांची भूमिका तीच की यज्ञ वगैरे करणारे काही कर्मठ जे ब्राह्मण आहे ते कर्मठ ब्राह्मण आपण ब्राह्मण असल्याचा जो अहंकार बाळगता तो व्यर्थ आहे. तसं काही कोणी जन्मानं श्रेष्ठ वगैरे नसते आणि या अशा जातीनं श्रेष्ठ म्हणूनच्या अहंकाराला काही अर्थ नाही आणि आपण कर्मनिष्ठ वगैरे म्हणणं याच्यात काही दम नाही अशा पद्धतीची यांची भूमिका. म्हणजे जात श्रेष्ठत्वाला संत नामदेवाने विरोध केला हे आपल्या त्यांच्या अनेक अभंगातून आपल्याला दिसून येतं. आता परसा भागवत जे आहे ते परिसा भागवत संत नामदेवांना त्यांनी गुरु मानलेलं होतं, पण परसा भागवत हे जातीनं ब्राह्मण होते. आता ब्राह्मण असणारे परसा भागवतही हीच भूमिका मांडतात. पहा त्यांचं म्हणणं काय, परसा म्हणे नाम्या मी तुझं देखिले प्रत्यक्ष विठ्ठले ऐशी जाण. मी तुला जे पाहतो आहे ते पाहताना मला असं वाटतं की तू प्रत्यक्ष विठ्ठलच आहेस, विठ्ठलाचं रूप मला तुझ्यामध्ये दिसते. आणि पुढे ते असं म्हणतात, तू शिंपी नामा आम्ही उत्तम याती वाया अहंवती पडलो देखा. नामदेवांना उद्देशून हे विधान त्यांनी केलं आहे की बाबा नामदेवा, मी तुला शिंपी समजायचो आणि स्वतःला मात्र ब्राह्मण समजायचो आणि ब्राह्मण असल्यामुळे मी श्रेष्ठ जातीनं श्रेष्ठ आहे, तू माझ्यापेक्षा हीन यातीत आहेस वगैरे असं मला वाटायचं. पण ते कबुली देतात की तसं नाही आहे, माझा जो हा अहंकार होता तो व्यर्थ होता, याला काही अर्थ नाही. आम्ही एक आपले दृष्टीने देखील देवभक्त झाले दोन्ही एक रूप. आम्ही जर नीट विचार केला तर आपण सगळे सारखेच आहोत आणि देव आणि भक्त यांच्यामध्ये सुद्धा भेद नाही. भक्त हे देवच असतात, देवरूपच असतात अशा पद्धतीची एक भूमिका परसा भागवतांनी अभंगामध्ये मांडलेली दिसते. म्हणजे चोखामेळांची भूमिका, नामदेवांची भूमिका आणि परसा भागवतांची भूमिका यामध्ये तुम्हाला एक समान असं सूत्र दिसेल. त्याचबरोबर सोपानदेव यांचा एक अभंग आहे. तो अभंग असा आहे की पृथ्वी सोवळी आकाश सोवळे, मन हे ओवळे अभक्तांचे, ब्रह्म हे सोवळे न देखो ओवळे, असो खेळे मिळे ये जणी, ब्रह्मांड पंढरी सोवळी हे खरी, तारीशी निर्धारे एका नामे, सोपान अखंड सोवळा प्रचंड, न बोलो वितंड हरेबिन. आता संत सोपानदेव महाराज हे सुद्धा जातीनं ब्राह्मण होते, संत ज्ञानेश्वरांचे लहान भाऊ. पण हे सुद्धा सोवळं ओवळं कसं निरर्थक आहे, त्याला कसं काही अर्थ नाही आणि हे केवळ अहंकारावर कसं उभं आहे, अज्ञानाचा कसा भाग आहे वगैरे पद्धतीची मांडणी करत आहे. सगळी पृथ्वी सोहळी आहे, आकाश सोहळं आहे. जर सोहळं ओळख कुठं असेल तर ते माणसाच्या मनात आहे. म्हणजे जे काही आहे ते सगळं पवित्रच आहे. जे तुम्हाला अपवित्र वाटते, अस्पर्श वाटते, हीन वाटते, ते प्रत्यक्ष हीन वगैरे तसं काही नाही आहे. त्याचं अस्तित्व कुठे आहे मग, तर ते तुमच्या मनातच आहे, तुमच्या मनाच्याच त्या कल्पना आहेत. अशा पद्धतीची सोपानदेव यांची ही भूमिका. मला सांगायचं हे आहे की संत चोखामेळा यांच्या समकालीन असणारे संत, ज्याला आपण संत चोखामेळा यांचे सहकारी सुद्धा म्हणू शकतो, समविचारी जसे हे संत होते तसे ते एकमेकाच्या साह्यानं जगणारे, एकमेकांच्या सोबत राहणारे, समविचारी आणि समूह भाव जपणारे, एका समूहामध्ये राहणारे संत.
आणि या सगळ्या संतांची परमार्थ विषयक जी भूमिका आहे की ज्या भूमिकेमुळे त्यांचं प्रत्यक्ष दैनंदिन जगणं प्रभावित झालेलं होतं, ती भूमिका सारखी आहे. म्हणजे सोळवोळ किंवा जातीभेद ही गोष्ट व्यर्थ आहे, ही या सगळ्या संतांची भूमिका. म्हणजे त्यांचा जो पारमार्थिक मार्ग आहे, तो पारमार्थिक मार्ग हा जातीच्या श्रेष्ठ कनिष्ठत्वाला नाकारणारा आहे. आणि हे सगळे संत या पद्धतीने जर आपण पाहिलं तर समान सूत्र मांडणारे आहेत. म्हणजे उच्चवर्णीय असणारे जे संत आहेत, परसा भागवत असतील, सोपानदेव, सोपान काका असतील वगैरे, हे सुद्धा जातीभेद न मांडणारे. मित्र, मी हे याच्यासाठी सांगतो की याच्यामुळे झालं काय की संत चोखामेळा यांना कुटुंबातून अवहेलना सोसावी लागली नाही, कारण सगळे कुटुंबातले सदस्य त्यांच्या विचारांना मांडणारे होते. आणि दुसरं म्हणजे ते ज्या परमार्थ मार्गावरचे प्रवासी होते, ज्या परमार्थ मार्गावरून निघाले होते, आणि त्या परमार्थ मार्गावर त्यांच्या समकालीन इतर जे संत होते त्यांनी सुद्धा जातीभेद न मानल्यामुळे किंवा त्याला विरोधच केल्यामुळे तिथे सुद्धा संत चोखामेळा यांना काही काळासाठी का असेना सन्मानाची वागणूक मिळाली असावी असं आपल्याला म्हणता येतं. हे सगळे संत समविचारी आहेत, ही गोष्ट आपण नीट लक्षात घेतली पाहिजे. आता तुम्ही मला असं म्हणाल की मग ते वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञानच मांडत होते आणि त्या तत्त्वज्ञानाचा मूळ पायाच जर समता असेल तर ते असंच म्हणणार. ठीक आहे ना, ते तसंच म्हणणार, हे मलाही मान्य आहे. पण तसं म्हणत असताना असेही पंथ तुम्हाला दिसून येतील, असेही धर्म दिसून येतील की तत्त्वज्ञानाच्या पातळीवर समतेचं सूत्र सांगायचं, पण दुसरीकडे प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मात्र जातीय भेद मानायचा असं सूत्र दिसत नाही का? मूळ तुम्ही इथल्या हिंदू धर्माचं स्वरूप जर पाहिलं तर तुम्हाला तिथे दिसेल हिंदू धर्म सगळ्यांच्या ठिकाणी आत्मा एकच आहे आणि सगळे सारखेच आहेत, एकाच ईश्वराचे हे अंशरूप घटक आहेत असंच मानतो ना. पण असं म्हणत असताना दुसऱ्या पातळीवर तो जातीच्या स्तरावर वेगवेगळे लोक श्रेष्ठ आणि कनिष्ठ कसे आहेत असे तत्वज्ञान म्हणतात. ही त्यांच्यातली विसंगती आहे. मित्र हो, इथे ज्यांना जातीचा फायदा घेता आला असता ते सोपान काका असतील किंवा परिसा भागवत असतील, हे आम्ही जातीनं श्रेष्ठ असं म्हणत नाही. उलट सोहळ्या ओळ्याची ही जी कल्पना आहे ती कल्पना नाकारतात. वारकरी संप्रदायातला कुठलाही संत अशा पद्धतीचं दोन पातळीवरचं तत्त्वज्ञान सांगत नाही आणि त्यांच्या व्यवहारातही दिसत नाही. हे आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे. कारण समतेचं तत्त्वज्ञान हे तर हिंदू धर्माचंही तत्त्वज्ञान आहे, पण समतेचं तत्त्वज्ञान मांडत असताना ते जातीभेद मानतात ही वस्तुस्थिती आहे. तर इथे मात्र संत तसं मानत नाहीत, हे तुम्हाला लक्षात यावं म्हणून हे तपशील मी तुम्हाला दिले आणि ही गोष्ट मी तुमच्या लक्षात आणून दिली आहे. आता मग या संतांना त्रास कुठला होत होता? संत समतेचं तत्त्वज्ञान सांगत होते, संत समतेच्या तत्त्वज्ञानाला स्वीकारत होते, ते व्यवहारात आणत होते, हे दिसतं आपल्याला. कारण पहा, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की चोखामेळांच्या बाबत संत नामदेवांनी वगैरे कुठेही भेद पाळल्याचं दिसत नाही आहे. किंवा परसा भागवत त्यांचं पूर्वजीवन पाहतो आपण की पूर्वजीवनामध्ये ते जातीनं आपण ब्राह्मण असल्याचा अहंकार बाळगत होते असंच दिसतं. पण नंतरच्या काळामध्ये ते जेव्हा संत नामदेवांना गुरुस्थानी मानतात त्याच्यानंतर त्यांनी आपण ब्राह्मण असल्याचा अहंकार जपल्याचं कुठेही दिसत नाही. हे सगळे म्हणजे व्यवहारामध्ये ते गोष्ट पाळत होते. बाकीच्या संतांच्याबद्दल असंच म्हणता येईल. मग आता हे सगळे जर व्यवहारामध्ये तत्त्वज्ञान किंवा त्यांचं जे विचार आहे समतेचा विचार ते जर पाळत होते तर मग त्यांना
त्रास कुठे होत होता, विषमतेचे चटके त्यांना कुठे भोगावे लागत होते? मित्र हो, हे सगळे संत ज्या पातळीवर समतेचं तत्वज्ञान मांडत होते आणि ते तत्वज्ञान व्यवहारात पाळत होते, तिथे ते त्यांच्या पातळीवर ठीकच होतं आणि योग्य होतं, आणि त्यांचे ते व्यवहारामध्ये त्यांचा फायदाही झाला. म्हणजे जे विसंवाद होता तो विसंवाद किंवा संघर्ष संपला आणि त्याचे जे विसंवादातले जे वेदना असतात ते त्यांच्या वाट्याला नाहीत. पण त्या काळातला समाज मात्र या संतांच्या दृष्टीने जर विचार केला किंवा त्यांच्या पातळीच्या दृष्टीने जर विचार केला तर खूप मागे होता. हा जो समाज आहे तो समाज मात्र वर्णव्यवस्थेचं जे तत्वज्ञान आहे त्या वर्णव्यवस्थेच्या तत्वज्ञानाच्या प्रभावात जगत होता आणि त्या प्रभावात जगण्यामुळे तो प्रभाव नाकारणाऱ्या या संतांना त्याचा खूपच त्रास झाला हे आपल्याला दिसतं. म्हणजे हे सगळे संत तो प्रभाव नाकारून एक समतेचं तत्वज्ञान मांडत होते, तर समाज मात्र विषमतेचं तत्वज्ञान जे मांडलं गेलं त्या तत्वज्ञानाच्या प्रभावात जगत होता आणि हे विषमतेचं तत्वज्ञान त्यांच्या जगण्यामध्ये नांदत होतं, अगदी चुलीपर्यंत नांदत होतं आणि त्याचे चटके या सगळ्या संतांना भोगावे लागले. म्हणजे केवळ संत चोखामेळ्यानंच भोगावे लागले का? तर मित्र हो, तसं समजू नका. बाकीच्या संतांना सुद्धा त्याचे चटके सहन करावे लागलेले आहेत. संत चोखामेळा तर आपल्याला माहीतच आहे की त्यांच्या अभंगामधूनच ते आलेलं आहे की संत चोखामेळा केवळ विठ्ठलाच्या मंदिरापुढे विठ्ठलाच्या दर्शनासाठी तिष्ठत उभे राहतात. यामुळे संत चोखामेळांना पंढरपुरातून हाकलून देण्यात आलं आणि त्यांना चंद्रभागेच्या पहिल्या तीरावर राहायला भाग पाडलं गेलं. म्हणजे इतकं त्यांना भोगावं लागलं. जातीनं महार म्हणून त्यांना ढोरं ओढण्याची कामं वगैरे करावी लागली किंवा उष्ट खावं लागलं, हे आपल्याला दिसतं. आता हे जसं संत चोखामेळांच्या बाबत आहे तसं बाकीच्यांच्या बाबत नाही का? तर मित्र, बाकीच्यांच्या बाबत असते. जन्मानं ब्राह्मण असणाऱ्या ज्ञानेश्वरादी भावंडांनाही जातीचे चटके भोगावेच लागले आणि हे चटके जे भोगावे लागले त्याचं मूळ जर कुठं असेल तर ते इथल्या वैदिक व्यवस्थेत आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे जे कर्मकांडरूप इथली वैदिक व्यवस्था होती त्या वैदिक व्यवस्थेनं त्यांना जात बहिष्कृत केलं ना. म्हणजे ते चटके त्यांनाही भोगावे लागत होते. कमी जास्त प्रमाणामध्ये वारकरी संप्रदायाचा अनुयायी झाल्यामुळे परसा भागवतांना सुद्धा हे चटके भोगावे लागले असतील. बाकी जे संत होते त्या सगळ्या संतांना वारकरी संप्रदायाचा अनुयायी असण्याचे चटके भोगावे लागत होते. आता वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान मुळात किती चांगलं आहे, समतेचं आहे ना. ठीक आहे की पारमार्थिक हित किती साधतं काय त्याच्या दोन्ही बाजूनं बोलता येईल, ते ठीकच आहे. पण तरी वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान चांगलं नव्हतं का? आणि त्या काळाच्या पार्श्वभूमीवर हे क्रांतिकारी नव्हतं का? नक्कीच होतं. पण असं असतानाही ह्या संप्रदायाच्या प्रभावात असण्यापेक्षा त्या काळातला जो समाज आहे तो समाज इथल्या वैदिक कर्मकांडरूप व्यवस्थेच्या प्रभावात असल्यामुळे इथे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान त्यांना पचत नव्हतं आणि त्याच्यामुळे इथे ते तर जे काही भोगायचं ते भोगतच होते, पण त्याचबरोबर इथे त्यांना म्हणजे या वारकरी संप्रदायाचे अनुयायी असणाऱ्यांना सुद्धा त्याचे चटके सहन करावे लागत होते असं आपल्याला दिसतं. म्हणजे संत चोखामेळा असतील किंवा बाकी असतील हे एकीकडे समतेचं तत्वज्ञान मांडत होते, पण विषमता पाळणारा समाज मात्र या सगळ्या संतांना या ना त्या स्वरूपामध्ये दुःखच देत होता असं आपल्याला दिसतं. तर आपण जर इथं संत चोखामेळ्याचा विचार करत असू तर असं आपल्याला दिसतं की संत चोखामेळ्यांचं कुटुंब समविचारी आहे. संत चोखामेळा ज्या वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहेत आणि वारकरी संप्रदायातले इतर जे अनुयायी आहेत त्यांचं
म्हणणं किंवा त्यांची वैचारिक भूमिका ही समान आहे, म्हणजे तेही समविचारी आहेत. पण असं असूनही संत चोखामेळांना मात्र जातीहीनतेचे चटके भोगावेच लागले. आणि त्याचं कारण जर कशात असेल तर ते आहे वैदिक व्यवस्थेच्या कर्मकांडरूप असण्यात. आणि ती वैदिक व्यवस्था त्या काळातल्या समाजाच्या जीवनात नांदत असण्यात नांदत होती, म्हणून हे सगळं झालेलं आहे. ठीक आहे. तर संत चोखामेळांना अशा पद्धतीने एकीकडे संवादाचं चित्र त्यांच्या जीवनामध्ये दिसते, तर दुसरीकडे समाजाच्या बाबत मात्र विसंवाद दिसतो. आणि त्यामुळे त्यांना खूप वेदना भोगाव्या लागल्या. ते कसं भोगावं लागलं वगैरे यापूर्वी आपण त्याचं खूप विवेचन केलेलं आहे. इथे आपण आता त्याचं विवेचन फार काही करणार नाही. ठीक आहे. आता दुसरं म्हणजे संत चोखामेळा यांची भक्तिमग्न अवस्था किंवा सिद्धावस्था आपण ज्याला म्हणू, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या अभंगात कुठे दिसतं. पहा, कुठलाही संत किंवा जो परमार्थ मार्गावरचा प्रवासी असतो, तो कोणी असो, आणि कुठलाही पारमार्थिक मार्ग असो, कुठलाही संप्रदाय असो, त्या संप्रदायातले जे जे कोणी अनुयायी असतात ते सगळे माणूस म्हणूनच जन्मतात, माणूस म्हणूनच काही काळ जगतात. नंतरही त्यांचं माणूस असणं कधीही संपत नसतं. माणसाचं माणूस असणं हे त्याच्या जीवनभराचं असतं. म्हणजे असं कधीच होत नाही की माणसाचं माणूस पण संपलेला आहे आणि आता तो माणूस पण संपवून संत झालेला आहे, असं नसतं. माणूस पण हे कायमस्वरूपीच असतं, त्याच्या मृत्यूपर्यंत असतं. पण ते माणूस पण असतानाच जेव्हा एखादा माणूस पारमार्थिक मार्गावरचा प्रवासी होतो, तेव्हा त्याच्या दोन अवस्था आपल्याला दिसतात. एक साधक अवस्था असते आणि दुसरी सिद्धावस्था असते. संत चोखामेळ्याच्या बाबत असा विचार करता येईल का? तर करता येईल. आणि त्यांच्याच विचारातून तुम्हाला ह्या अवस्था कशा असतात हेही कळेल. पहा, संत चोखामेळ्यांचा जन्म जर मेहुणपुरीला झाला असेल तर तिथे ते जन्मले, माणूस म्हणूनच जन्मले आणि तिथे ते माणूस म्हणून जगले. ही त्यांची माणूस असणं आहे, अगदी निखळ माणूस असणं आहे. नंतर ते संत नामदेवांच्या विचारांच्या प्रभावात येऊन संत नामदेवाच्या संगतीनं पंढरपूरला गेले असं आपण गृहीत धरू. पंढरपूरला गेल्याच्या नंतर त्यांचं माणूस असणं संपलं नाही, पण ते वारकरी संप्रदायाचा अनुयायी झाले किंवा वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान मांडणारे जे प्रारंभी जे संत आहेत त्या संतांपैकी ते एक झाले आणि परमार्थ मार्गावरचे ते एक साधक झाले असं आपण म्हणू. म्हणजेच संत चोखामेळा पारलौकिक हित साधण्यासाठी, या जन्ममरणाच्या फेऱ्यातून पुढे जाण्यासाठी, वैकुंठात जाण्यासाठी वगैरे आपण असं म्हणू, किंवा ईश्वर रूपाशी एकरूप होण्यासाठी म्हणू, ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी म्हणू, पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिरापुढे विठ्ठलाच्या दर्शनासाठी तिष्ठत उभे राहत, हे त्यांचं जे तिथं उभं राहणं होतं ते मित्र हो त्यांची साधक अवस्था आहे. त्यांना साधावयाचं आहे. काय साधावयाचं आहे? परमार्थ साधावयाचा आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा एखादा व्यक्ती एखाद्या कीर्तनामध्ये रमतो, एक म्हणजे भजन कीर्तनामध्ये रमतो, किंवा वेगळा त्यांचा पारमार्थिक मार्ग असेल तर त्याच्यामध्ये तो रमतो, आणि त्याला असं वाटते की या पद्धतीनं जर आपण ही गोष्ट करत गेलो, मग समजा आपण देवाचं नाव घेत राहिलो, भजन कीर्तन ऐकत राहिलो, त्यामध्ये सामील होत राहिलो, देवाची पूजा करत राहिलो वगैरे वगैरे, तर आपल्याला देव प्राप्त होतो. आपण स्वर्गात किंवा वैकुंठात म्हणा, किंवा त्या त्या मार्गानुसार त्यांची जी कल्पना आहे त्या पद्धतीनं आपण तिथे पोहोचू असं ज्यांना वाटतं, आणि असं वाटल्याच्या नंतर ते जे तसा मार्ग अनुसरतात, तो मार्ग अनुसरणे आणि त्यांचं तसं वाटत राहणं, त्या वाटत राहण्यातून त्यांनी तो मार्ग अनुसरणं, मित्र हो, ही त्या व्यक्तीची साधक अवस्था असते. काहीतरी साधण्यासाठी म्हणून त्यांनी स्वीकारलेला तो मार्ग असतो, याचाच अर्थ तो साधक असतो, त्याची ती साधक अवस्था असते. ठीक आहे. संत चोखामेळ्याची ती साधक अवस्था असं आपण म्हणू की ते भजन कीर्तनात रमत,
नाम भक्ती करत विठ्ठलाचं नाव घेत किंवा विठ्ठलाच्या दर्शनासाठी तिष्ठत उभे राहत, ही त्यांची साधक अवस्था. आता संत चोखामेळा साधक अवस्थेच्या पुढच्या टप्प्यावर गेले होते का? त्यांना ते प्राप्त झालं होतं का? आणि ते सिद्धावस्थेत होते का? सिद्धावस्था ही साधक अवस्थेच्या पुढचा टप्पा आहे. म्हणजे काय? जे साधावयाचं आहे ते त्यांच्या हाती लागणं, ईश्वर रूपामध्ये जर त्यांना एकरूप व्हायचं असेल तर आपण एकरूप झालो आहोत असं त्यांना वाटणं किंवा तसं होणं, किंवा स्वर्गात जायचं आहे तर स्वर्गात जाणं, किंवा इथले जे काही जन्ममरणाचे फेरे आहेत, प्रपंचातलं दुःख आहे, हे सगळं संपलं असं त्याला वाटणं किंवा संपणं. मित्र हो, जन्ममरणाचे फेरे संपणं, ईश्वर रूपात मिळणं किंवा तो स्वर्गात जाणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी वादाचा विषय होऊ शकतात अशा आहेत. कारण जन्ममरणाचा फेरा चुकतो का? मित्र, आता जिथे जन्म मरण नाहीच आहे, पुनर्जन्म आणि पूर्वजन्म ह्या कल्पनाच जर आपण नाकारल्या तर फेरा चुकण्याचा काही प्रश्न नाही. वर स्वर्ग नाहीच किंवा वैकुंठ नाहीच, पृथ्वी फिरते आहे आणि पृथ्वीला वर खाली काही नसेल तर तिथे कोणी जाणार नाही, आणि ईश्वरच नसेल तर ईश्वर रूपात आपण कसे जाऊ, असे वादाचे विषय होऊ शकतात. ठीक आहे. पण ज्यांना ईश्वर आहे असं वाटतंय, ज्यांना वर स्वर्ग आहे असं वाटतो, ज्यांचा पूर्वजन्म आणि पुनर्जन्मावर विश्वास आहे, तशा माणसांच्या दृष्टीनं जर आपण सिद्धावस्थेची कल्पना केली तर मग काय दिसतं? तर ती माणसं मात्र आपण सिद्धावस्थेत आहोत असं सांगत असतं. आता हे त्यांचं सांगणं ही त्यांची एका क्षणीची अवस्था वगैरे आपण म्हणू शकतो, पण ते मात्र ते तसं सांगत असतात. तसं त्यांचं सांगणं, तसं त्यांचं ते वाटणं हीच त्यांची सिद्धावस्था. ही सिद्धावस्था संत चोखामेळा यांच्या अभंगात दिसते का? तर मित्र हो, संत चोखामेळा यांच्या अभंगामध्ये ती अवस्था दिसते. त्यांच्या अभंगाचे काही तपशील मी तुम्हाला इथे देतो, मग तुम्हाला कळेल की संत चोखामेळा सिद्ध अवस्थेमध्ये कसे वावरत होते किंवा त्या अवस्थेमध्ये कसे गेलेले होते ते तुम्हाला कळेल. पहा, त्यांचा एक अभंग असा आहे: देवा नाही रूप देवा नाही नाम, देव हा निष्काम सर्वा ठाई, डोळियाचा डोळा दृष्टीच भासला, देव प्रकाशला आदिअंती, नवल वाटले देव कोंदाटले मागे पुढे, चोखा म्हणे माझा संदेह फिटला, देव प्रगटला देहा माझी. ही त्यांची सिद्ध अवस्था आहे. देवाला रूप नाही, देवाला नाव नाही, देव हा निष्काम आहे, म्हणजे तो निर्गुण निराकार आहे, अशा पद्धतीची चोखामेळ्यांची कल्पना. आता देवाला डोळ्याने पाहायचं आहे का? तर ते असं म्हणतात की देवाला डोळ्याने पाहण्याची गरजच नाही, डोळियाचा डोळा दृष्टीच भासला. देव वेगळा नाही, डोळ्यापेक्षा वेगळा देव नाही, देव डोळ्यातच भरलेला आहे. त्याच्यामुळे आता माझा डोळा आणि देव ह्या गोष्टी वेगळ्या नाही, दोन्ही एकरूप आहेत. ही संत चोखामेळ्यांची भूमिका. देव प्रकाशलेला आहे. कुठे आहे? आदिअंत्य, म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत किंवा सर्व ठिकाणी. म्हणजे आपण असं गृहीत धरू की जिथे जिथे पाहू तिथे तिथे देवच तर आहे, सर्वत्र देव भरून उरलेला आहे. पुढे ते म्हणतात की नवल वाटले देव कोंदाटले मागे पुढे. आता मला नवल वाटत आहे. कशाचं नवल वाटते? की देव नाही असा रीत ठाव नाही, देव भरून उरल्याने कोंदाटलेला आहे, चोहीकडे देव भरलेला आहे. जसं आपण पाहतो की धुकं असतं, जिकडे पाहू तिकडे धुकं दिसतं, धुक्यापेक्षा वेगळं काही दिसत नाही, फक्त धुकंच दिसतं. तर ती कल्पना, ते चित्र तुमच्या नजरेसमोर आणा. चोखामेळा असं म्हणतात की मला माझ्या डोळ्याला तेच दिसतंय, आता देवच दिसतोय, किंबहुना माझा डोळाही देवरूपच आहे. धुक्यामध्ये उभं राहणारा माणूस स्वतःकडे त्यानं पाहिलं तर त्याला ते तसंच दिसतं, किंवा
चोहीकडे ते भरून उरलेलं दिसतं, तसं ते रूप आहे. चोखा मेळापुढे म्हणतात, चोखा म्हणे माझा संदेह पिटला, देव प्रगटला देहा माझी. माझी शंका संपलेली आहे. माझ्या मनात आता कुठलीही शंका नाही. कशाची? की देव माझ्यापेक्षा वेगळा आहे किंवा देव नाहीच आहे अशी माझ्या मनात शंकाच नाही आहे. देव आहे आणि तो माझ्यापेक्षा वेगळा आहे का? तर बिलकुल नाही. कारण देव प्रगटला देहा माझी, माझ्यातच देव आहे अशा पद्धतीची कल्पना. मित्र हो, आता हे असं वाटणं जे आहे याला आपण एकतर भक्तिमग्न अवस्था असं म्हणू किंवा त्या त्या क्षणीची एक अवस्था असं म्हणू. सिद्ध अवस्था ही सर्व काळ असते का? मित्र हो, सिद्धावस्था असते का हा प्रश्न. सिद्धावस्था ही मानसिकतेचा भाग आहे असं जर तुम्ही गृहीत धरलं किंवा या अंगाने विचार केला तर क्षणासाठी सिद्धावस्था असते असं आपल्याला मानता येते. पण मित्र हो, मला जर तुम्ही असं विचाराल की सिद्धावस्था ही वेगळी काही गोष्ट असते का, तर माझं विश्लेषण असंच राहील की माणूस वगळून माणूस मायनस असं काही सिद्धावस्था असते असं मला वाटत नाही. पण माणूस असण्याचं जे भान आहे, माणूस असण्याच्या ज्या वृत्ती प्रवृत्ती आहेत त्याचा काही क्षणासाठी विसर पडून एका विशिष्ट क्षणासाठी मानसिक पातळीवर माणसानं माणूस असणं विसरून आपण काहीतरी असे वेगळे आहोत असे जर त्याची भावना असेल, मानसिकता असेल, अशी एक उत्कट अवस्था असेल, तर ती अवस्था हीच सिद्धावस्था आहे असं आपल्याला म्हणता येतं. ती सर्व काळ असते का? तर मला वाटते की तसं काही नसावे. कारण काही काळ गेला की त्याला माणसासारखी भूक वगैरे लागते त्याही माणसाला. विशेष म्हणजे संत चोखामेळ्याच्याच बाबत आपण विचार केला तर काय दिसते? संत चोखामेळ्यांच्या देहामध्येच असा विठ्ठल होता, तर मग संत चोखामेळा मृत्यूच्या प्रसंगी मंगळवेढ्याला बांधकाम करत होते ना, वेठ बिगारासारखे राबत होते ना. मग ते संत चोखामेळा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये असणारी जी विठ्ठल मूर्ती आहे त्या विठ्ठल मूर्तीतच सामावून का गेले नाहीत असा प्रश्न विचारू शकतो ना आपण. तिथे का गेले ते? आणि विशेष म्हणजे मंगळवेढ्याला असताना ते देवाला विनंती करतात की देवा मला इथून सोडव. त्यांना मृत्यू दिसतोय समोर, त्यांना तिथे राहवत नाही. त्यांना जाणीव झाली असेल कदाचित की इथे आपल्याला आता इथून आपण सुटू शकत नाही, आपला अंत इथेच आहे. आणि ते देवाची धावा करतात की मला इथून सोडवा, मला का हाकलून दिलेलं आहे वगैरे ते स्पष्टपणे देवाला म्हणत आहेत ना. आता याचा अर्थ असा की एकीकडे अभंग लिहिणारे संत चोखामेळा, दुसरीकडे माणूस म्हणूनच्या वेदना आणि माणूस म्हणूनचं भान, माणूस म्हणूनची जाणीव. कारण पहा, आपल्याला कुठे राहावं असं वाटते, कशात आनंद आहे, कशात सुख आहे, कशात दुःख आहे, आपल्याला काय नको आहे, काय हवं आहे, हे भान कशाचं आहे? हे भान माणूस म्हणूनच आहे ना. आता संत चोखामेळ्यानं जर मंगळवेढ्यामध्ये राहवत नाही, त्यांना राहणं आवडत नाही आणि पंढरपूरची ओढ आहे, तर ही ओढ त्याची माणूस म्हणूनची आहे ना. कारण तुम्ही जर सिद्धावस्थेमध्ये आहात आणि तुम्हाला आदिअंती देव भरून उरलेलं आहे असं वाटते, तर मग मंगळवेढ्याचं आणि पंढरपूरचं जे वेगळेपण आहे ते वेगळेपण संपायला पाहिजे. पण इथे संपलेलं दिसत नाही. इथे हे वेगळेपण आहे आणि या वेगळेपणाचं जे भान आहे ते माणूस असण्याचं भान आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ सिद्धावस्था क्षणिक आहे, माणूस असणं सर्व काळचं आहे असं आपण म्हणू शकतो. पण ज्या क्षणी, ज्या उत्कट प्रसंगी, ज्या मानसिक अवस्थेमध्ये संत चोखामेळा काही क्षणासाठी का असेना त्या अवस्थेत जातात, तेव्हाच्या त्या अवस्थेला सिद्धावस्था म्हणता येते. आणि त्या अवस्थेमध्ये मग ते असे अभंग लिहितात. पुढचा एक अभंग पहा. नवल पाही पाहो जाणे त्याने पाहिले नाही, निर्गुणी सगुण सगुणी निर्गुण दोहीचे कारण तेच ठाई, चोखामणे पाहता पाहणे लपावे, हृदय बिंबले हृदयाची. सिद्धावस्थेतला अभंग आहे की जिथं
पाहणं संपलेलं आहे. कारण पाहणं काय पाहायचंय? ज्याला पाहायचं आहे ती वस्तू पाहणाऱ्याच्या पेक्षा वेगळी नाही, तीच आहे. म्हणजे ती वस्तू आणि पाहण्याची क्रिया एकच झालेलं आहे. म्हणजे माझ्यातच आता देव आहे, मी देवरूपच आहे. आता मी वेगळा देव काय पाहणार आहे? मीच देवरूप आहे. अशा पद्धतीची कल्पना आहे. निर्गुणी सगुण, सगुणी निर्गुण, दोहीचे कारण तेच आहे. चोखा म्हणे पाहता पाहणे पावे, हृदयी बिंबले हृदयीची. हृदयामध्येच बिंबलेलं आहे ते. आता माझ्यापेक्षा ते वेगळं काही नाही. पुढे ते म्हणतात आम्हा आनंद झाला, आम्हा आनंद झाला, देवोची देखिला देहा माझे. कशाचा आनंद आहे? ते म्हणतात की देव पाहिला मी. कुठे पाहिला? माझ्याच देहामध्ये पाहिला. म्हणजे मी देवरूपच आहे. देखणे उडाले, पाहणे लपले, देवे नवल केले देहा माझे. इतर काही पाहायचं असतं ही गोष्टच आता संपून गेलेली आहे. कारण जे पाहायचं आहे ते मी स्वतःच आहे. म्हणजे एक वेगळी वस्तू जी पाहिजे आहे ती आता वेगळी राहिलेलीच नाही आहे. ते सगळं माझ्याच देहात आहे आणि नवल आहे. आता मी आणि देव वेगळे नाहीच. मागे पुढे देवरिता ठाव कोटे, हृदयीच भेटे देही देव. देवाशिवाय दुसरा ठावच नाही ना. आणि वेगळं कुठं पाहण्याची गरज नाही, कारण माझ्याच देहामध्ये देव आहे. अशा पद्धतीची हा मित्र हो, ज्याला आपण सिद्धावस्था वगैरे म्हणतो ती हीच. जे धर्म तत्वज्ञान किंवा ज्याला ब्रह्मज्ञान वगैरे आपण म्हणू ते लोक याचं विवेचन वेगळ्या पद्धतीनं करू शकतात. त्याने करू नये असं माझं म्हणणं नाही. पण मित्र हो, आपण जर संत चोखामेळ्यांच्या जीवनाकडे डोळसपणे पाहिलं तर चोखामेळ्यांची ही एका क्षणाची अवस्था आहे असंच आपण म्हणू शकतो. कारण संत चोखामेळा ही अभंग लिहिल्याच्या नंतरही जगत होते. मंगळवेढ्याला ते कुसूचं बांधकाम करत होते आणि तेव्हा ते पंढरपूरला येण्यासाठी तळमळत होते. तेव्हा त्यांना त्यांच्या हृदयामध्ये देव भेटत नव्हता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांची ओढ मंदिरात असणाऱ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी होती. हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला असं नाही का म्हणता येणार की सिद्ध अवस्था ही क्षणिक असते, माणूस असणं सर्व काळचं असते आणि माणूस असण्याचं भान माणसाला विसरता येत नाही. संत चोखामेळा सुद्धा ते भान विसरलेले नव्हते, हे त्यांच्या जीवनातल्या घटना सांगतात. पण इथे हा अभंग त्याने लिहिलेला आहे. हा अभंग मित्र हो, ते एका उत्कट क्षणी लिहितात, ज्या क्षणी त्यांना आपण देवापेक्षा वेगळे नाही असं वाटतो त्या क्षणी लिहितात. आता अशी अवस्था येते का? येऊ शकते. कारण ज्याची तुम्हाला प्रचंड ओढ आहे आणि जे तुमच्या मनामध्ये सातत्यानं, म्हणजे तुमच्या मनामध्ये त्याचा विचार सातत्यानं सुरू आहे, जे तुम्ही लोकांना वगैरे सातत्यानं सांगता की देवाचं नाव घ्या, तुम्ही देवरूपच व्हा, आणि त्या गोष्टीवर तुमचाही प्रचंड विश्वास आहे, तुम्ही प्रचंड नामस्मरण करता, तुमचा विश्वास आहे की आपण एका क्षणी ईश्वर रूपच होऊ. या विचाराचा प्रभाव जर तुमच्या मनावर असेल, त्या प्रभावात तुम्ही असाल तर ठीक आहे, एखाद्या एक विशिष्ट अवस्था येऊ शकते आणि त्या अवस्थेमध्ये तुम्हाला तसा भास होऊ शकतो. तुम्ही त्या मानसिक अवस्थेमध्ये असू शकता. मित्र हो, तशा मानसिक अवस्थेमध्ये हा अभंग त्यांनी लिहिला असं आपण म्हणू शकू. पण बाकी ते सिद्धावस्थेत कायमस्वरूपी वावरत होते असं बिलकुल म्हणता येणार नाही. जे ब्रह्मज्ञानाच्या वगैरे गोष्टी करतात आणि अशा अवस्थेमध्ये माणसं असतात वगैरे असं जे म्हणतात, ठीक आहे, मला त्यांच्याविषयी आदर आहे, ते त्यांचं म्हणणं मांडत असावे. पण मित्र हो, तुम्ही विद्यार्थी आहात, मी शिक्षक आहे. आपण या सगळ्या गोष्टीचा विवेकाच्या पातळीवर विचार करायला हरकत नाही. ते विचार करू म्हणे. तसा विचार केला तर संत चोखामेळाची ही एक
क्षणिक अवस्था आहे असंच म्हणता येईल. ते पूर्णरूप सिद्धावस्थेत वगैरे होते असं म्हणता येणार नाही. किंबहुना पूर्णरूप सिद्ध अवस्था माणसाची असते का, हा शंका घेण्यासारखाच विषय आहे. आपल्याला त्याच्या खोला शिरायचं नाही, वाद घालायचं नाही. पण चोखामेळांच्या बद्दल असं म्हणता येते की चोखामेळा सिद्धावस्थेमध्ये होते, पण त्यांचं ते असणं क्षणिकच होतं. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, डोळ्याचा देखणा पाहता पाहताच दिठी, डोळाच निघाला देखण्या पोटी. जे पाहायचंय ते तर डोळ्यातच भरून उरले, ते वेगळं काहीच नाही आहे. डोळ्याचा देखणा पाहिला डोळा, आपे आप तेथे झाकला डोळा. आपोआप तेथे झाकला डोळा. पहा, जे पाहायचं आहे ते डोळ्यातच आहे. आता बाहेर काय पाहायचं आहे? मग बाहेर काहीच पाहायचं नाही ना, आताच आहे. डोळा झापूनही ते दिसते. आता डोळा झापूनही ते दिसते म्हणजे माणसाची ती एक विशिष्ट अवस्था आहे. आता इथे डोळ्यानं पाहण्याची गरज नाही. माणूस इथे एका विशिष्ट अवस्थेमध्ये मनानंच पाहू शकतो, त्याला तसा भ्रम होतो असं आपण म्हणू. इथे फक्त भ्रम वगैरे म्हणणं थोडं वेगळं वाटेल. आपण असं म्हणू की त्याच्या मनाची ती अवस्था. आता त्या अवस्थेमध्ये गेल्याच्या नंतर माणसाला डोळ्यानं काही पाहावं लागत नाही, मनातच दिसतं. आणि एरवी सुद्धा दिसतं. माणूस जेव्हा प्रचंड भीतो, समजा भूताची माणसाला प्रचंड भीती वाटते, भूत डोळ्यानं दिसत नाही, पण माणसाच्या मनाला भूत दिसते आणि भूत असल्याचा भास होतो. आता हा जो भास आहे तो भास डोळ्याला दिसल्यामुळे झालेला नाही, मनाला दिसल्यामुळे झाले. आपल्याला अशा अनेक माणसं दिसतील, म्हणजे आढळतील, किंवा तुम्हाला अनेक माणसं असे म्हणतील, सांगणारे आढळतील की ते माणसं अगदी आत्मविश्वासाने सांगत असतात की मी भूताला पाहिलेलं आहे. आता या माणसाने अस्तित्वात नसलेल्या भूताला पाहिलं कसं? कारण पाहणे ही क्रिया डोळ्याची आहे. डोळा पाहत असतो आणि डोळ्याला पाहण्यासाठी ती वस्तू असतात असावी लागते, तेव्हाच तो डोळा पाहू शकतो. आता भूत नसेलच तर डोळे पाहतील कसं ते भूत? पण लोक म्हणतात ना आम्ही भूताला पाहिलं. मित्र हो, इथे त्यांनी भूत हे डोळ्याने पाहिलेलं नसतं. एका विशिष्ट भीतीच्या क्षणी त्यांनी मनानेच पाहिलेलं असतं. हे एक टोक झालं. ईश्वराला पाहणं, आपण ईश्वर रूपात जाणं, आपणच ईश्वर असणं, ही सुद्धा एक अशीच विशिष्ट अवस्था आहे असं म्हणता येणार नाही का? मला असं वाटते की या दुसऱ्या उदाहरणातून ही गोष्ट आपण समजून घ्यायला हरकत नाही. संत चोखामेळा हे नेक संत होते याविषयी शंका नाही, आणि त्यांना आत्मविश्वास होता की आपण नेक संत आहोत, आपल्याला देव नक्कीच भेटणारच आहे, कारण आपल्यात खोटच नाही. आता आपल्याला देव भेटणारच आहे, आपण देवाचे सच्चे भक्त आहोत, याचा प्रभाव संत चोखामेळ्यांच्या मनावर प्रचंड असताना आणि ते एका विशिष्ट अवस्थेमध्ये गेले असताना त्यांना असं कशामुळे वाटणार नाही की आपणच देव झालो? वाटू शकते. आणि मग ते म्हणतात की आता मीच आपोआप देव झालोय, म्हणून मी काय केलंय, आपोआप ते झाकला डोळा. आता डोळा झाकलेला आहे तरी मला ईश्वर दिसतो आहे, बरं, देव दिसतो, असं त्यांचं म्हणणं आहे. चोखा म्हणे नवलाव झाला, देखणा पाहता डोळा विराला. जे पाहायचं होतं ते पाहता पाहता डोळाच आता झाकलेला आहे आणि आताच ते दिसतं आहे. पुढे त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलंय, कोण देखीले जग पांडुरंग आम्ही नेने, मौने पारोशले वाणी शब्द खाणे विसरले. देवा, तुझ्यापेक्षा वेगळं जग कोण पाहिलंय मला नाही सांगता येणार, पण मला मात्र जगामध्ये तूच भरून उरलेला दिसतोस. मौने पारोशली वाणी. पारोशली वाणी, पारोशणे म्हणजे बंद पडणे, थांबणे, स्थिर होणे, मौनावणे, असा त्याचा अर्थ. देवा, आता माझं बोलणं सुद्धा थांबलेलं आहे, मला याच्या पुढे आता काहीच बोलवत नाहीये, शब्दच निघत नाहीये, कारण मीच तुझ्या रूपात येऊन मिसळलोय, मीच विठ्ठल रूप झालोय. आता तुझं वेगळं वर्णन मी काय करणार? एका अधिकचे दोन मज पासून मी नेणे. मला आता प्रश्न पडलाय की
माझ्यापासून वेगळा तू नाहीयेस आणि तुझ्यापासून वेगळा मी नाही आहे. आता तुझं वेगळं वर्णन करण्याची गरज का? शब्द थांबलेले आहेत. मी म्हणजेच विठ्ठल रूप आहे अशा पद्धतीची कल्पना. चोखा मेळा म्हणती संत हेही मात उपाधी. लोक असं म्हणतात की मला चोखा मेळा, संत चोखा मेळा वगैरे म्हणतात. म्हणजे माझी ओळख कशी सांगतात? तर हे संत चोखा मेळा आहे. पुढे असे म्हणतात ही मात उपाधी. लोक म्हणतात, पण मला हे काही पटत नाही. ही उपाधी गरजच नाही याची. कारण का? मी वेगळा चोखा मेळा नाहीच आहे. मी विठ्ठलच आहे तुझ्याच रूपातला. तू आणि मी वेगळे नाहीच आहे. चोखा मेळ्याची भूमिका. विद्यार्थी मित्र हो, आपण विद्यार्थी म्हणून या सगळ्या अभंगाचा विचार करू. जे संत आहेत, भक्त आहेत, ब्रह्मज्ञानी वगैरे आहेत, अध्यात्मज्ञान सांगणारे लोक आहेत, ते लोक या अभंगांचा वेगवेगळा विचार करतील, वेगवेगळा अर्थ सांगतील. ठीक आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीनं सांगता येतो आणि त्यांचा तो अधिकार आहे. आपण जर विद्यार्थी म्हणून विचार करत असू तर या अभंगातून काय दिसतं? संत चोखा मेळा यांची विशिष्ट क्षणीची एक भक्तिमग्न अवस्था दिसते. ईश्वर रूपात आपण मिसळलो आहोत अशा पद्धतीची अवस्था दिसते. एक उत्कट अशी अवस्था आहे आणि तशा अवस्थेमध्ये ते असे अभंग लिहितात. हे अभंग म्हणजेच त्यांच्या सिद्ध अवस्थेतली निर्मिती आहे असं आपण म्हणू. आणि या अभंगामध्ये त्यांची जी अवस्था दिसते, मानसिक अवस्था वगैरे दिसते, त्या अवस्थेलाच आपण सिद्ध अवस्था असं म्हणतो. याच अंगाने आपल्याला विचार करता येईल. मला वाटते तुम्ही परीक्षेमध्ये वगैरे जेव्हा उत्तर लिहिता तेव्हाही या अंगाने लिहायला हरकत नाही. कारण कुठलीही सिद्ध अवस्था चोखामेळ्याच्या बाबत तरी निदान कायमस्वरूपी होती असं दिसत नाही. कारण संत चोखामेळानं नेहमीच माणूस असण्याचं भान होतं आणि ते असते. माणूस असण्याचं भान आपल्याला विसरता येत नाही. ठीक आहे, मानसिक पातळीवर आपण एका विशिष्ट अवस्थेमध्ये असू शकू, पण बाकी आपल्या ज्या माणूस असण्याच्या गोष्टी आहेत त्या विसरता येत नाहीत. पोटाला भूक लागते, उन्हामध्ये तुम्ही असाल तर उन्हाचे चटके जाणवतात, थंडीमध्ये असाल तर थंडी जाणवते, पावसात असाल तर पाऊस पडतोय जाणवते. हे सगळं जाणवणं म्हणजे सिद्धावस्थेत असणं नव्हे, माणूस असणं असते. आणि हे असं माणूस असणं सर्व काळ असतं. ठीक आहे, पण तरी हे सिद्धावस्थेतले त्यांचे अभंग. आता आणखी एक भाग पाहणार आहोत, तो म्हणजे संत चोखामेळा यांनी लोकांना उपदेश कोणता केला. मित्र हो, चोखामेळा हे संत आहेत, वारकरी संप्रदायाचे अनुयायी. त्यांनी वारकरी संप्रदायाने सगळ्याच संतांनी एक परमार्थाचा मार्ग सांगितलेला आहे. आणि तो जो त्यांनी सांगितलेला परमार्थाचा मार्ग आहे, त्या परमार्थाच्या मार्गामध्ये प्रपंचाचं हित गृहीत आहे. प्रपंच साधावा असं त्यांचं म्हणणं आहे, हे दिसतं. मागे त्याच्याबद्दल विवेचन केलं, इथं फार खोललं जात नाही. पण तरीही यांचा हा परमार्थाचा मार्ग ईश्वर केंद्री आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. म्हणजे विठ्ठलाच्या सभोवतीच यांचा परमार्थाचा मार्ग फिरतो. आता असं जर असेल तर संत चोखामेळाने लोकांना केला उपदेश हा वेगळा असू शकतो का? तर नाही. संत चोखामेळा यांनी जो लोकांना उपदेश केलाय तो सुद्धा ईश्वर केंद्रीच आहे. विशेष म्हणजे हा त्यांनी केलेला उपदेश परमार्थ केंद्रीय आहे. म्हणजे हित कशात आहे तर परमार्थात आहे असंच ते म्हणतात असं आपल्याला दिसतं. त्यांचे काही अभंग पाहू, मग तुमच्या ते लक्षात येईल. अर्थात तुम्ही असा विचार करू नका की त्यांनी लोकांना उपदेश केलेला आहे म्हणजे लोकांच्या ऐहिक जीवनाच्या हिताचा वगैरे फार वेगळा मार्ग सांगितला वगैरे असं आपल्याला नाही म्हणता येणार. तर त्यांनी जो मार्ग सांगितलाय तो परमार्थ प्रभावितच आहे, ईश्वर केंद्रीच आहे असंच आपल्याला म्हणता येईल. एक अभंग पास आहे. वाढले शरीर काळाचे हे खाजे, काय माझे तुझे म्हणतोशी, बाळ तरुण दशा आपुले चांगी, आपणची भोगी वृद्ध बण,
आपुला आपण न करी विचार, काहे अमर शरीर याचे, चोखा म्हणे भुलला मोहळाचे परी, मक्षिके निर्धारी वेढीला. ते म्हणतात की ठीक आहे बाबा रे, तुम्हाला जर परमार्थ साधावयाचा असेल तर परमार्थातून बाहेर पडा आणि वेगळं काहीतरी विचार करा. हे जे तुमचं शरीर वाढलेलं आहे आणि ज्या शरीराला तुम्ही आपलं शरीर म्हणता, ज्याची तुम्ही काळजी करता, ते असं म्हणतात की ते काळाचे खाजे आहे, काळ त्याला नेणार आहे, ते काळाचं, तुम्हाला काही नाही. तुम्ही मरणार आहात आणि मेले का शरीर संपलं. त्याला माझं माझं म्हणू नका. बाकीच्या ज्या इथल्या वस्तू आहेत त्या तुमचा त्याच्यावर काहीच अधिकार नाही. तुमचं लहानपण असेल, तारुण्य असेल, म्हातारपण असेल, हे सगळं तुम्हीच भोगता. तुमच्या शरीराचेच हे भोग आहेत, सोबत मात्र काही येणार नाही. आपण स्वतः आपला विचार करा. हे शरीर काही तुमचं नाही आहे. तुम्ही भुलला देते माझं माझं म्हणताना. जसं मधासाठी माणूस भुलावा तशा पद्धतीनं चोखा म्हणे भुलला मोहळाचे परी, मक्षिकी निर्धारी वेडी येईल. तुम्ही मधासाठी भुललात, माशामध्ये तुम्ही सापडता आणि मधमाशा तुम्हाला चावू शकतात वगैरे, अशा पद्धतीची कल्पना. पण ठीक आहे, तुम्हाला साधायचं काय आहे? परमार्थ साधायचं. त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे? प्रपंचातून बाहेर पडलं पाहिजे. हा त्यांचा उपदेश आहे. पुढे पहा. असोनी नसणे संसाराचे ठाई, हाची बोध पाही मना घ्या. तुम्ही काय घ्या तर याच्यातून लवकर बाहेर पडा, याच्यात फार गुंतू नका. एक अभंग असा आहे, जन्मला देह पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे, एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणाची, कोण हे आघवे सुखाचे संगती, अंतकाळी होती पाठीमोरे, चोखा म्हणे याचा न धरी भरवसा, शरण जा सर्वेशा विठोबाची. बाबा रे, तू शरीर घेऊन जन्मला, शरीराला पोसतो आहे, पण लक्षात घे शरीर तुझं नाही. आता खरं तर आपण सगळं या शरीरासाठीच करत असतो. कपडे शरीरावर घालतो, हे शरीर पोसावं म्हणूनच खातो. ठीक आहे, आपण शरीराला पोसतोय, ठीक आहे. आपलं शरीर, आपल्या देहावर, आपल्या असण्यावर प्रेम असतं माणसाचं. चोखामेळा काय सांगतात की बाबा रे, हे शरीर तुझं नाही. आता हे आपल्याला तसं एरवी कळतं की आपलं नाही आहे. आपलं असेल तर आपण म्हणू तसं त्यानं राहायला हवं होतं, पण राहत नाही. म्हणजे तारुण्यामध्ये आपलं जे दिसणं असतं ते बरं असतं. आपण असं नाही म्हणू शकत की शरीर माझं आहे, आता हे असंच राहा. आपण म्हातारे होतो आणि शरीराचं जे दिसणं असतं ते बदलतं, आणि म्हातारपणचं जे शरीराचं दिसणं, जे दिसायला फार चांगलं नसतं, ते आपल्याला घ्यावं लागतं. मित्र होई आपल्याला कोणालाही पटतं, आणि हे सहज पटण्यासारखं आहे की ज्याला आपलं शरीर म्हणतो त्या शरीरावर मुळात आपला ताबा नसतो. ते त्याच्या पद्धतीनं बदलत जातं. हा निसर्गाचा क्रम आहे, त्या पद्धतीनं हे होतं. पण तरी आपण शरीराची काळजी घेतो. आता संत आहे चोखामेळा काय सांगतात की तेच सांगतात, फक्त वेगळ्या भाषेत थोडं सांगतात की हे जे शरीर आहे, देह आहे, ते काय तुझं नाही. त्याच्या सुखासाठी तू प्रयत्न करू नको. म्हणजे आपण काय करतो? शरीराच्या सुखासाठी प्रयत्न करतो. जीवनभर सामान्य माणसं सगळं हेच करतो आपण. म्हणजे या काय वेगळं सांगण्याची गरज नाही. शरीराच्या सुखासाठी आपण थंडीमध्ये पांघरून घेतो, कारण शरीराला थंडी वाजते ना, म्हणून आपण पांघरून घेतो. आपण शरीराला वेदना होऊ नयेत म्हणून सातत्यानं जपत असतो, हे ठीक आहे. पण चोखामेळा म्हणतात त्याचा भरोसा धरू नको, ते तुझं नाही आहे. हे तर कोणालाही कळतं, पण त्याच्या सगट जगायचं असतं. शरीरापेक्षा वेगळं माणसाचं जगणं नसतं, ही याची दुसरी बाजू. त्याच्यामुळे आपल्याला तेच पोसावं लागतं. चोखामेळा असं म्हणतात त्याचा भरोसा धरू नको, एकलेची यावे एकलेची जावे, ह्याची अनुभवे आपणाची. दुसरं म्हणजे बाबा रे, तुझं शरीर जसं तुझं नाही, तसं असेच शरीर रूप असणारे बाकीचे जे माणसं असतात तेही तुझे नाहीत. तू एकटाच आला आणि तू एकटा जाणार, हेही खरं तर एरवी आपल्याला कळतं. आपण जन्मताना एकटे जन्मतो, आणि दुसरं म्हणजे आपण मेल्याच्या नंतर आपल्या एकट्याला जाळतात. आपल्यासोबत काही 1000-500 माणसं जाळत नसतात, आपण एकटे जात असतो, हेही कळतं. पण हे जरी कळणं असलं तरी आपण समूहामध्ये जगत असताना समूह भाव घेऊनच जगत असतो. संत चोखामेळा काय म्हणतात की बाबा रे, तुला जर परमार्थ साधायचा असेल ना, तर या माणसामध्ये गुंतून पडू नको. मग तू काय कर? याच्यातून बाहेर पड. कोण हे आघवे सुखाचे संगती? अरे बाबा, हे कोणी तुझं नाहीये, हे सगळे सुखाचे संगती आहेत, अंतकाळी होती पाठीमोरे.
तो मेला, जाळतात आणि निघून येतात घरी. मित्र, हे जीवनाचं सत्य आहे. आपल्याला हे दिसतं. म्हणजे आपण मरण्याच्या पूर्वी, लोक मेल्याच्या नंतर हेच दिसतं आपल्याला, की आपण त्याला जाळून घरीच येतो, हेच दिसतं. चोखामेळा म्हणतात की हे जे काही आहे हे असं चालत राहतं, तुला याच्यामध्ये गुंतून पडू नको. तू काय कर, याच्यातून बाहेर पड, परमार्थ साध. हे जन्ममरणाचे फेरे वगैरे याच्यातून बाहेर पडतो. आणि त्याच्यासाठी काय करायचंय, विठ्ठलाच्या नावावर भरोसा धर, त्याला शरण जा, तो तुला सोडवेल. अशा पद्धतीची ही कल्पना आहे. असं काही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता येते का? तर ठीक आहे, ज्याचे जसे विचार त्या पद्धतीनं त्याला विचार करता येईल. आपल्याला ते प्रश्न सोडवायचे नाहीत लोकांचे, कोण बाहेर पडतो आणि कोण आत जातो, कोणाला स्वर्गाची प्राप्ती होती, हे आपल्याला सोडवायचे नाहीत. आपल्याला संत चोखा मेळा लोकांना उपदेश काय करत होते ते पाहायचंय. त्या अर्थानं हे अभंग मी तुमच्या पुढे ठेवतो, तुम्ही त्याच अर्थानं लक्षात घ्या. आणखी एक अभंग असं आहे, दुःखरूप ध्येय हे दुःखाचा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, कन्या पुत्र बाळे सुखाचे सांगाती, दुःख होता जाती आपोआप, सोय रे धाय रे कवणाचे कवण, अवघा वाटे शीन म्हणा माझ्या, चोखा म्हणे अहो पंढरी निवासा, सोडवी भोपाशा पासून. ठीक आहे, आपण तुमच्या लक्षात येत असेल. चोखामेळा काय सांगतात की बाबा रे, हे जे शरीर आहे ते दुःखरूप आहे, संसार आहे तोही दुःखरूप आहे, इथे सुख मिळत नाही. मित्र, हे सगळेजण सांगून गेले. म्हणजे अगदी संत नामदेवापासून ते संत तुकारामापर्यंत सगळे संत सांगतात. आणि हे लोकांना कळत नाही असं नाही. पण जगण्याची ओढ असते, माणूस माणूस म्हणून जगत असतो. ठीक आहे. चोखामेळा म्हणतात की दुःखाचा संसार आहे, सुखाचा विचार इथे नाहीच आहे. सुख नाही, जे काय आहे ते दुःखच आहे. पुढे ते म्हणतात म्हणजे मुलगी असेल, मुलगा असेल, हे सगळे कशाचे संकेत, सुखाचेच आहेत. आणि हे दिसतं आपल्याला व्यवहारामध्ये. असं असतं की हे सुखाचे संगती असते. जेव्हा माणसाच्या असण्याची किंमत त्याच्या माणूस असण्यात नसते. मला इथं फार खोलात जायचं नाही, पण एक मला जे दिसतं, माझं जे निरीक्षण आहे, एका वाक्यात मी तुम्हाला सांगतो. मित्र हो, इतरांच्या दृष्टीनं तुमचं असणं कोणत्या पातळीवर असते, तर तुम्ही त्यांच्या किती उपयोगाचे आहात याच पातळीवर असते. माणसातले संबंध हे उपयोगितेच्या पातळीवर असतात. म्हणजे तुम्ही कोणाच्या दृष्टीने किती उपयोगाचे आहात याच्यानुसार त्याच्या दृष्टीनं तुमचं महत्व असतं. हे आपल्याला व्यवहारामध्ये सामान्यतः दिसते. ठीक आहे, एखाद्या ठिकाणी अपवाद असतो, नाही असं नाही, नाही तर मला लगेच तुम्ही दुसरे काय अपवाद सांगाल, तर अपवाद असतात हे मी गृहीतच धरलेलं आहे. पण सामान्य सूत्र हेच आहे की माणूस दुसऱ्याच्या उपयोगाचा किती आहे याच्यानुसार त्याचं त्याच्या दृष्टीनं महत्व ठरते. तो तुम्हाला आपलं किंवा जवळ, आपलं किंवा दूरचं तो मानत असतो. तुमची काळजी वगैरे तो त्या दृष्टीने घेत असतो की तुम्ही त्यांच्या उपयोगाची किती आहे. तुमची उपयोगिता संपली की तिथे तुमची अवहेलना सुरू होते. हे एक सामान्य मानवी जीवनाचं सूत्र दिसते. हे मी सांगतो म्हणून तुम्ही स्वीकारा वगैरे असं मला बिलकुल म्हणायचं नाही. तुम्ही जरा सभोवतालाचं निरीक्षण करा की माणसं कोणाला जवळचं मानतात, कोणाला दूरचं मानतात, म्हाताऱ्या माणसाची अवहेलना का सुरू होते वगैरे वगैरे. मग तुम्हाला कळेल की माझं म्हणणं काय आहे. मी ते इतर अनेक ठिकाणी सविस्तर विवेचन केलं आहे याचं, इथे ते विवेचन करत नाही मी, इथे मला त्याच्या खोलात जायचं नाही. पण संत चोखामेळा तेच सांगतात की बाबा रे, कन्या पुत्र बाळे सुखाचे सांगते, दुःख होता जाते आपोआप. हे ठीक आहे की दुःख झालं का जातात, म्हणजे तुमची उपयोगिता संपली तर जातात, आणि जो तो आपापल्या जगण्यासाठी धडपडत असतो. हे सहज दिसतं. सोयरे धायरे कवणाचे कवण, खरंच आहे, कोणीच कोणाचं नसते. अवघा वाटे शीन म्हणा माझ्या. चोखामेळा पुन्हा एकदा खंबीरपणे सांगतात, ठामपणे सांगतात की बाबा रे, तुम्हाला याच्यातून बाहेर पडायचं आहे ना, मग आता तुम्ही काय करा, तर तुम्ही नामभक्ती करा, विठ्ठलाचं नाव घ्या. अशा पद्धतीचं त्यांचं हे सांगणं. आणखी एक त्यांचा अभंग पहा, असा आहे की त्या अभंगामध्ये संत चोखामेळा पुन्हा एकदा परमार्थ साधणं किती आवश्यक आहे तेच सांगतात. ते असं म्हणतात, एकाची फजिती होती ते पाहती, शहाणे गुंतती ते ठय, आपुला आपण पायी घाली खोडा, मग चरफडा करीत शे, कोसल्याचे परी मानित ती सुख, पुढे निर्गमा दुःख गांडपाडे, गोडपणे माशी
गुंतली लिगाडी तैशी होय जोडी स्त्री पुत्रा चोखा म्हणे याचा संग नव्हे बरा किती फजित खोरा सांगा. बाबा रे, तुम्ही इथे गुंतून पडू नका. तुम्ही पाहत नाही का की संसारामध्ये माणसाची फजिती होते आणि माणसाला लोक म्हणजे त्यांचे जवळचे माणसं दूर लोटतात किंवा फार त्याला हे करत नाही, फजिती होते. म्हातारपणी त्यांची काय अवहेलना वगैरे तुम्हाला माहीत आहे ना. चोखामेळा म्हणतात, मग माहीत आहे, तुमच्या अनुभवाचा तो भाग आहे, म्हणजे तुम्ही पाहिलेला आहे, तर पुन्हा मग त्याच्यातच तुम्ही कशाला सापडता. पण माणसं इतके मूर्ख. चोखामेळा म्हणतात, मी नाही म्हणत, ते म्हणतात की तरीही माणसं इथेच गुंततात. इथे गुंतू नका, या प्रपंचातून बाहेर पडा. कोसल्याचे परी माणिताती सुख. कोसला म्हणजे किडा असतो, तो किडा स्वतःच्याच भोवती एक घर गुंफत असतो आणि आत तो बसतो. तो काय म्हणतात की ठीक आहे, त्याला खूप सुखाचं वाटते, पण ते सुखाचं नाही, गुंतून पडला ना तू. तुला आता तिथून बाहेर येण्याचं स्वातंत्र्य नाही. आताच राहायचं ना आताच मरायचं आहे, आणि त्या कोसल्यामध्ये ते होत. तर ठीक आहे, अशा पद्धतीचं तुम्ही हे करता. तर बाबा रे, तुम्ही या प्रपंचामध्ये गुंतून पडू नका, याच्यातून बाहेर पडा. बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला परमार्थ साधणार नाही. गोडपणे माशी गुंतलेली गाडी तशी होय जोडी स्त्री पुत्र. बाबा रे, गोडीसाठी माशी जशी गुंतून पडते किंवा माशी जशी गोडावर बसते, तसं गोडाच्या पाठीमागे ती माशी असते, तसं तुमच्या पाठीमागे मुलं लेकरं वगैरे आहेत असं वाटते, तसं ते काही नाही आहे. तुमच्या पाठीमागे कोणीच नाही, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं. पुढे त्याने असं अभंग दिलंय, माकडाचे परी हालविती मान दावी थोरपण जगामध्ये सोयीत मुकले बळे जाकी डोळे नाकदर. बाबा रे, असं काही हे करू नका तुम्ही, स्वतःचं हित पहा. माकडासारखं कोणी काही सांगितलं की उगी मान हलवू नका. तुम्ही परमार्थ साधा, आणि परमार्थ साधायचा असेल तर नामभक्तीच्या मार्गात या. मग आता हे जे म्हणतात ते माळा आणि मुद्रा दाविता ती सोंग डोलविती अंग रंग नाही, तर त्या काळामध्ये जे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने वागत होते, सोंग डोंग करत होते वगैरे. आता माळा मुद्रा दाविता ती सोंग, आता ठीक आहे, ज्याला आपण वाम मार्ग वगैरे काय म्हणू, की जे काही करत होते अंगात येणं वगैरे जे काय असेल त्याच्यावरची ती टीका आहे. बाबा रे, काही करू नका. तुम्हाला जर या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर परमार्थ साधा. आणि परमार्थ साधा म्हणजे काय करा, तर नामभक्ती स्वीकारा, नामभक्ती करा, विठ्ठलाचं नाव घ्या. तुम्ही नक्कीच पावन व्हाल किंवा तुम्हाला परमार्थ साधेल, अशा पद्धतीचा उपदेश. मित्र, पुन्हा एकदा मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की संत चोखामेळा यांनी जो लोकांना उपदेश केलेला आहे, तो उपदेश हा परमार्थ प्रभावितच आहे, परमार्थ केंद्रीच आहे. कारण संत चोखामेळा हे एक परमार्थाचा मार्ग सांगणाऱ्यापैकीच होते. तेव्हा तेच ते सांगतात. त्यांचा ईश्वर केंद्री जे उपदेश आहे तो आपल्या नाकारण्यात काही अर्थ नाही. ते काही महात्मा फुलेंसारखं वगैरे वेगळा काहीतरी लोकांना उपदेश करतात असं दिसणार नाही. म्हणजे पूर्णपणे विवेकाच्या पातळीवर काहीतरी नवं सांगतात असं नाही. ते त्यांच्या विचारांना किंवा त्यांच्या भूमिकेला सुसंगत असाच उपदेश करतात. तेव्हा इथे आपण थांबू म्हणे. तुमच्या लक्षात आलं असेल की संत चोखामेळा यांची सिद्धावस्था काय आहे आणि संत चोखामेळा लोकांना उपदेश काय करतात ते. अर्थात संत चोखामेळा असा जरी उपदेश करत असले तरीही जेव्हा जेव्हा त्यांच्यातलं माणूसपण जागा होतं, माणूसपणाचं भान जागा होतं आणि विवेक जागा होतो, तेव्हा तेव्हा ते लोकांना वेगळा विचार सांगतात आणि निखळ विवेकवादही मांडतात. हे आपल्याला दिसतं. याचं आपण मागे खूपदा विवेचन केलेलं आहे वेगवेगळ्या तासामध्ये. त्यांचे विठ्ठलाचे अभंग तसेही दिसतात, हेही दिसतं. हे दोन्ही रूप दिसतात. अर्थात ते कोणता अभंग अगोदर लिहिला कोणता नंतर लिहिला याचं काही आपल्याला नीट मांडणी करता येत नाही. ही मर्यादा आहे आणि त्याच्यामुळे नक्की त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा झाला हे आपल्याला सांगता येत नाही. पण ठीक आहे, संत चोखामेळ्यांचे अभंग आपण समोर ठेवून अशा पद्धतीनं त्यांनी जे लोकांना उपदेश केला त्या उपदेशाचं स्वरूप आणि त्यांच्या सिद्धावस्थेतले त्यांचे अभंग याचा विचार करता येईल. ठीक आहे, इथे आपण थांबू म्हणे. पुढच्या तासामध्ये पुढच्या एखाद्या घटकाचं आपण विवेचन करू. ठीक आहे.